जुमानी की जुबानी। नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहताय लोकशाही मराठी. खेळ अंकांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागील भागामध्ये आपण मुलांक 5 असलेल्या व्यक्तींबद्दल जाणून घेतलेलं आहे. प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. आज सुद्धा आपण श्वेता जुमानी यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत मुलांक 6 बद्दल. मला विश्वास आहे की मागील सगळे भाग तुम्ही नक्की पाहिले असतील. त्यामुळे मला पुन्हा एकदा श्वेता जुमानी यांची ओळख करून देणं तसं आवश्यक वाटतच नाहीये. पण तरी सुद्धा नव्यानं काही जण आमचा भाग पाहत असतील त्यांना श्वेताजींची ओळख करून देणं आवश्यक आहे. श्वेता जुमानी या प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अनेक उद्योजक, क्रिकेटर, खेळाडू यांना मार्गदर्शन केलंय. तुम्ही सुद्धा त्यांना संपर्क करून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्यांना प्रत्यक्ष भेटता येतं, पण जर ते तुम्हाला शक्य नसेल तर श्वेताजी ऑनलाईन सुद्धा मार्गदर्शन करतात. तर चला श्वेताजींचं कार्यक्रमामध्ये आपण स्वागत करूयात. श्वेताजी, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. हाय तृप्ती. हॅलो श्वेताजी, आज आपण खरं तर मुलांक 6 असलेल्या व्यक्तींबद्दल बोलणार आहोत. खरं तर मुलांक 6 हा नंबर समोर आल्यानंतर प्रत्येकाला एकच गोष्ट माहिती असते की मुलांक 6 असलेल्या व्यक्ती ग्लॅमरस असतात. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आज मला या कार्यक्रमामध्ये जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे, या व्यक्तींचा नेमका स्वभाव कसा असतो, व्यक्ती कशा असतात, त्यांची वागणूक कशी असते? तुम्हाला सचिननी सिक्सर मारलं तर आवडणार की 4 मारलं तर आवडणार? कोर्स सिक्सर. हा, तर तसंच सिक्सर असंच असतोय. 6 बॉल्स असतात आणि 6 सगळ्यांना आवडतोय. आवडीचा नंबर आहे बिकॉज देवानी आम्हाला फक्त 24 तास दिलेले आहेत सगळ्यांना, ते पण 6 आहे. एवढं ब्युटिफुल आणि मस्त नंबर आहे. 6, 15 आणि 24ला जन्मलेले लोक लिटरली द मोस्ट लकीएस्ट आम्ही बोलू शकतो. ऑफकोर्स देर आर एक्सेप्शन्स टू एव्हरी रूल. तर ह्याच्यामधून कोणी कोणी काही ना काही रिझनमुळे अपसेट पण राहणार, दुखी पण राहणार. तरी पण ते लोक सांगणार की ओके, आमचे सगळे कामं होऊन जातात. इवन इफ दे आर नॉट वर्किंग, जॉब नाही आहे, काय नाही आहे, तरी पण कसं ना कसं त्यांची गाडी व्यवस्थित चालते. सो दॅट इज द पॉवर ऑफ 6. आणि इट इज द नंबर ऑफ व्हीनस. शुक्र ग्रह तुम्हाला माहिती आहे, आम्ही सांगतो, पण शुक्र आहे. कलियुगला शुक्रच रूल करतोय. जे लोक 6, 15 किंवा 24ला जन्मले आहेत त्यांना रूल करतोय स्वामी शुक्र, आणि सगळं शुक्रच होतंय त्यांच्या लाईफमध्ये. व्हीनस आम्ही म्हणतोय इंग्लिशमध्ये. व्हीनस तुम्ही ऐकलंच असेल. मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस. सो फिमेल क्वालिटीज असतात नंबर 6च्या लोकांमध्ये. इवन इफ दे आर मॅनली, दे हॅव अ लॉट ऑफ लव्ह, अफेक्शन, मदरली फिलिंग्स. आणि ऑफकोर्स लव्हचे खूप डिफरंट टाइप्स असतात. ह्या लोकांची लाईफ 2 गोष्टींवर रिव्हॉल्व्ह करते. एक आहे प्यार, दुसरा आहे पैसा. प्यार आणि पैसा ह्या लोकांना खूप लागतंय, जास्त वाटतंय. प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी यांच्या आयुष्यात असतात. प्यार आणि पैसा, हा, पण ते ह्याच्यासाठी क्रेव्ह करतात. दे लव्ह मनी, दे लव्ह पीपल. लोकांचं फ्रेंडशिप, हे लोक कधी एकटे त्यांना आवडत नाही. फुल पार्टी ॲनिमल्स असतात. तुम्हाला फिरायला घेऊन जाणार, पार्टी करायला घेऊन जाणार, अँड दे जस्ट लाईक टू एन्जॉय लाईफ. श्वेताजी, तुम्ही आता सांगितलं की मुलांक 6 असलेल्या व्यक्तींना खूप सारा यश मिळतं, पैसा मिळतो आणि प्रेम सुद्धा त्यांच्या मनामध्ये असतं. मात्र पैसा मिळवण्यासाठी काहीतरी उद्योग करावा लागतो, व्यवसाय करावा लागतं, काहीतरी नवीन संधी शोधाव्या लागतात. तर या व्यक्तींना नेमका काय सल्ला द्याल? परदेशात जावं की कोणत्या क्षेत्र निवडावं ज्यामुळे त्यांना यश मिळेल? करिअर कडे जाऊया, पण पहिले तुम्हाला ह्यांचं बेसिक नेचर सांगते, मग ते लोक त्या हिशोबाने जाऊ शकतात. एकतर लकी असतात आणि लकी असतात त्यामुळे अभ्यास कमी करतात आणि मार्क्स भरपूर आणतात. 6 नंबरचे मुलं पण अभ्यास कमी करतात आणि जबरदस्त मार्क्स घेऊन येतात. आणि आई वडिलांना काय वाटतंय की अरे मेरा बच्चा इतना हुशार आहे, पण ऍक्च्युली ते लक असतोय. लकमुळे ते लोक जास्त चांगले घेऊन येत आहेत मार्क्स. सो लहानपणीपासून तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या मुलांमध्ये, स्पेशली नंबर 6 खूप टॅलेंटेड असतात. गुड लुकिंग, गुड ड्रेसिंग, घराचे काम मध्ये सुपर डुपर. जर एक घरामध्ये एक तरी नंबर 6 आला तरी ते घर एकदम मस्त होऊन जातोय, बिकॉज त्यांना सगळं व्यवस्थित पाहिजे.
गुड लुकिंग पाहिजे, इंटिरियर्स प्रॉपर पाहिजे. अच्छा. ज्यांचे लहान मुलं आहेत 6 नंबरचे ते अग्री करणार की फक्त ब्रँडेड वापरतायत, त्यांना छोटे मोठे दुकानातून घ्यायला आवडत नाही. दे लाईक टू यूज ऑल ब्रँडेड स्टफ. आणि ही गोष्ट एक तरीकेने चांगली पण आहे, बिकॉज मोठे होऊन तीच सवय लागणार आणि पैसे कमवणार. सो जे इंडस्ट्रीज यांच्यासाठी चांगले असते, दे आर मोस्टली एंटरटेनमेंट. कारण ना नेम अँड फेम भरपूर या लोकांना लागतंय आणि भेटत पण आहे. आणि नेम अँड फेम कुठे जास्त मिळतोय? क्रिकेटर्सला, स्पोर्ट्समॅनला, मोठे मोठे व्यापारीला. जसं आता तुम्ही बघितलं एवढी मोठे लग्न झालं, तो नेम अँड फेम जिकडे येत आहेत तिकडे हे लोक जात आहेत. आणि नेम अँड फेम कुठे येतोय? फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर तुम्ही बघणार की पूर्ण बॉलिवूडमध्ये मॅक्सिमम नंबर 6 आहेत. राईट फ्रॉम माधुरी दीक्षित, रेखाजी आणि अमिताभ बच्चनजी लिब्रा आहेत, त्यामुळे ते लोक नंबर 6 आहे. देर आर प्लेंटी ऑफ नंबर 6 फेमस. माझं फेवरेट सचिन तेंडुलकर, नीरज चोपडा, कपिल देव, AR रहमान. म्हणजे तुम्ही व्हरायटी बघा कुठे कुठे नंबर 6 आहे. संजय लीला भन्साली हे पण नंबर 6 आहे. यश मिळतंय अँड दे आर एक्सलंट इन देअर फील्ड. आणि लकी आहे, लकी तर आहेतच. बट जर सचिन तेंडुलकरने एवढं धावपळ नाही केली होती बिटवीन द विकेट्स, तर एवढं यश कसं भेटलं असतं? जस्ट बिकॉज तुम्ही 24ला जन्मले आहोत, यू कॅनॉट बिकम सचिन तेंडुलकर. वर्कहार्ड पण करावं लागतंय तुम्हाला, ते भेटायला पाहिजे तुमची इंटरेस्टची फील्ड. अँड आय ऑलवेज इकडे मी सांगते सचिन तेंडुलकरचे वडिलांना, आईला हॅट्स ऑफ की लवकरात लवकर त्यांना समजलं आणि शाळेमधून काढून ग्राउंडमध्ये फेकून दिलं. तर तुम्ही पण आपल्या मुलामध्ये बघा त्याच्यामध्ये काय चांगलं आहे, तो काय चांगलं करतो. लाईक AR रहमानने आमच्यासाठी ऑस्कर्स आणले, कपिल देव आमच्यासाठी फर्स्ट वर्ल्ड कप आणलं त्यांनी. सो हे काही छोटा मोठा नंबर नाहीये. MS धोनी पण इनडायरेक्टली नंबर 6 रूल करतोय. त्यांची पूर्ण बर्थडे बेरीज केली की 6 येते. सो नेम, फेम, इंडस्ट्री, बॉलिवूड, म्युझिक, क्रिकेटर्स इकडे जात आहेत. प्लस हाय एंड लक्झुरी थिंग्स, म्हणजे मोठे मोठे सोनार, PVR, आयनॉक्स असे मोठे मोठे थिएटर्स किंवा हाय एंड लक्झुरी कार्स, ह्या सगळ्यांमध्ये ते लोक पुढे असतात. टोयोटा ही कंपनीचं बेरीज केली नावाची, दॅट टोटल्स टू ऑल्सो नंबर 6. अनिल कपूर मी कसं विसरू शकते? अनिल कपूरची एज बघा आणि त्यांची बॉडी बघा. सो हे लोक इटर्नली ब्युटिफुल असतात, रेखा सारखं. अमिताभ बच्चन आपले एज वाटतंय तुम्हाला? नाही. अँड ऑलवेज वेल ड्रेस्ड. आय थिंक फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोस्ट वेल ड्रेस्ड इज अमिताभ बच्चन सर, बिकॉज ते लिब्रा आहेत. सो लिब्रा इज अ व्हेरी गुड साईन. लिब्रा लोकांना पण नंबर 6 रूल करतोय. आता मी तुम्हाला सांगितलं ह्या लोकांचे मनी आणि नेम, फेम आणि हे जे यश, ऑल दिस इज कलियुग थिंग्स. बुद्धिझम मध्ये 6 प्रिन्सिपल्स आहे, जैनिझम मध्ये 24 तीर्थांकर्स आहेत, कुराण मध्ये 114 चॅप्टर्स आहे आणि 6666 वर्सेस आहे. तिकडे पण 6. 24 तास देवाने आम्ही सगळ्यांना दिलेले आहेत. सो यू सी द पॉवर की हे इक्वली स्पिरिच्युअल नंबर आहे. जितका यशचा नंबर आहे तेवढंच हे स्पिरिच्युअल नंबर पण आहे. अँड इथे जन्मलेले लोक, खूप काही लोक आयदर दे गो इन टू स्पिरिच्युअलिटी लाईक दलाई लामा, त्यांचा बर्थडे आहे 6 जुलै. और ऍटलीस्ट NGO चालवतात, जबरदस्त ॲनिमल लव्हर्स असतात नंबर 6चे लोक. सो दे लाईक टू डू फॉर द डाऊन ट्रॉडन. डॉक्टर्स खूप बनतात. मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासमध्ये लकी असतात, त्यामुळे मोस्टली बिकम डॉक्टर्स. बट ह्यांचं ऍक्च्युअल मनापासून प्रेमाची फील्ड्स हे फील्ड्स आहेत जे मी तुम्हाला सांगितलं. प्लस दे लाईक टू हॅव ब्युटी पार्लर्स, सलून्स, टुरिझम, हे सगळे इंडस्ट्री जिकडे खूप लोकांशी त्यांना भेटायला मिळतोय, फिरायला मिळतोय. दे एन्जॉय दोज थिंग्स. सो TV अँकर्स पण तुम्हाला भरपूर नंबर 6 भेटेल. जसं मला माहिती आहे तृप्ती, यू आर अ टॉरिन, म्हणजे तुम्हाला पण 6 रूल करतोय. ओके.
मॅम, तुम्ही सांगितल्या पद्धतीनं मुलांक 6 असणाऱ्या व्यक्ती ह्या प्रत्येक क्षेत्रात जर पाहिलं तर जिथे जातात तिथे चांगलं यश मिळवतात, कारण त्यांना लक असतं आणि सहजपणे काही गोष्टी मिळतात. मात्र प्रकृती सहजपणे मिळत नाही, ती कमावण्यासाठी मेहनत करावी लागते आणि कोणतं यश कमवायचं असेल तर प्रकृती उत्तम असणं आवश्यक असतं. तर मुलांक 6 असणाऱ्या व्यक्तींची प्रकृती कशी असते? देवानी सगळ्यांना मिक्स सगळं दिलेलं आहे. एवढं सगळं मी चांगलं सांगितलं. लकी असतात, पैसे असतात, नेम अँड फेम असतात. हेल्थ इकडे जराशी हे लोक मार खात आहेत, बिकॉज दुसरं सगळं चांगलंच असतोय. नेम, फेम, लक, ऐशो आराम सगळं मी तुम्हाला सांगितलंय. तर हेल्थमध्ये कुठे ना कुठे मार खात आहेत. खूप नंबर 6चे लोक लवकर आजारी पडत आहेत. एक तर छोटी गोष्ट मनात घेतली की त्याचं राईचा पहाड करायची सवय असते, खास करून नंबर 6 विमेनला. सो त्यामुळे काय होतंय, ते विचार करत करत तुम्हारी सास ने ऐसे बोला था, तुम्हारी माँ ने ऐसे बोला था, ते पास्टमध्ये जात आहेत. त्यामुळे ते प्रॉब्लेम्स जास्त वाढत आहेत त्यांच्या बॉडीमध्ये. सो डिप्रेशन खूप लवकर ह्या लोकांना धरतोय. थ्रोट प्रॉब्लेम्स, लंग्स प्रॉब्लेम्स, बिकॉज ऐशो आरामची जिंदगी तुम्ही जास्त करणार. सो दे ऑल्सो लाईक गुड फूड. नंबर 1 फूडीज असतात. सगळ्या नंबर्समध्ये सगळ्यात जास्त नंबर 6ला खायची हाऊस असते. सो खूप जास्त चॉकलेट्स अँड केक्स हे सगळं खाऊन मग काय काय होतंय तुम्हाला माहितीच आहे. सो दे सफर अ लॉट विथ बॉडी पेन. ट्युमर्स लवकर होत आहे या लोकांना, टॉन्सिल्स होत आहे, फीवर लवकर पकडतंय आणि लवकर सॅडनेसमध्ये जात आहेत. तो जास्त तुमची बॉडी आणि माइंड सॅड राहिलं तर आपोआप बॉडी खराब होऊन जाते. सो मोस्ट नंबर 6ला मी बघितलंय आर्थरायटिस किंवा वीक बोन्स, जॉईंट पेन्स हे सगळं ह्या लोकांना लवकर येत आहे. अँड इफ दे आर टू मच इन टू लॅविशनेस, जेवणचं काही टायमिंग नाही आहे, झोपायचं टायमिंग नाही आहे, खूप जादाही ऐशो आराम, मग हार्ट डिझीज पण होऊ शकते ह्या लोकांना. मॅम, म्हणजे खा पण सबुरीने खा, थोडी प्रकृतीची काळजी घ्या, लॅविश आयुष्य जगा, मात्र तब्येतीकडे लक्ष द्या, असा एक प्रकारे तुम्ही सल्ला या लोकांसाठी द्याल. पण मुळात या व्यक्ती 6 नंबरच्या असल्यामुळे त्या लकी असतात. जी उदाहरणं तुम्ही दिलीत त्यावरून तर माझ्या हेच लक्षात आलेलं आहे की ग्लॅमरस आयुष्य, यशस्वी आयुष्य या व्यक्ती जगतातच. मात्र 6 नंबर हा जरी लकी असला त्यांच्यासाठी, तरी आणखीन कुठले असे नंबर आहेत जे त्याच्यासाठी लकी ठरू शकतात? त्यांचे फॅमिली ऑफ नंबर्स असतात 3, 6 अँड 9. अच्छा. आता 3 अँड 9 खूप जास्त डॉमिनेटिंग नंबर्स असतात. त्यामुळे 6 त्यांना थोडासा मेलो डाऊन, सोबर करून टाकतोय. सो 3, 6, 9 हे लोकांना फॉलो केलं पाहिजे. 9 थोडा कमी एकदम जरुरी आहे तर, नाहीतर 3 अँड 2 अँड 6चं पण खूप चांगलं कॉम्बिनेशन असतोय. सो जर तुम्ही मॅरेज पार्टनरशिप बघता आहोत, सो 3, 6 मी तुम्हाला रेकमेंड करणार अँड 2. बाकी थोडाफार 9 पण वापरू शकतो. आता लकी नंबर नंतर लकी कलर या 6 मुलांकांच्या व्यक्तीला कोणता सांगाल? ह्या लोकांना मोस्ट लकी असतो व्हाईट अँड ब्लू. अच्छा. शुक्र ग्रह तुम्ही जर संध्याकाळी कधी कधी दिसतोय आसमानामध्ये बघितलं तर व्हाईटिश ब्लू लाईट फेकतोय डायमंड सारखं. सो दे कॅन वेअर अ लॉट ऑफ व्हाईट अँड ब्लू. बाकी ते हे लोक सगळे कलर्स वापरू शकतात शिवाय ब्लॅक अँड रेड. शुक्र ग्रह ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की तो शुक्र ग्रहाचा खडा सुद्धा 6 मुलांक असलेल्या व्यक्तींना लकी ठरू शकतो, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की शुक्र ग्रह त्यांना रूल करतो. मात्र मुलांक 6 असलेल्या व्यक्ती आहेत त्यांना आणखीन कुठले रत्न तुम्ही सजेस्ट कराल का ज्यामुळे त्यांना यश मिळू शकेल? फर्स्ट असतो यांचं डायमंड. आता डायमंड्स किती महाग झालेले आहेत तुम्हाला माहितीच आहे. सो लॅब टेस्टेड डायमंड्स आता निघाले आहेत, पण अजून त्याचं काही रिपोर्ट आली नाही आहे किती चांगले आहे. सो आय डोंट रेकमेंड दॅट. तुम्ही जे लोक डायमंड वापरू शकता, तुमच्याकडे पैसे आहे, प्लीज गो अहेड अँड बाय डायमंड्स. नाहीतर ओपल इज अ व्हेरी गुड सबस्टिट्यूट. तुर्मुलिन पण एक स्टोन आहे दॅट इज कॉल्ड सबस्टिट्यूट. म्हणजे डायमंड्स जे लोक नाही एवढं महागातले विकत घेऊ शकतात ते लोक डेफिनेटली तुर्मुलिन किंवा ओपेल वापरलं पाहिजे. अमिताभ बच्चन सरनी ओपेल वापरलंय खूप दिवसापासून आणि इट्स ऑलवेज देअर इन हिज फिंगर्स.
श्वेताजी, तुम्ही सांगितलं मुलांक 6 असलेल्या व्यक्तींसाठी कोणते रत्न फायदेशीर ठरू शकतात, रंग सुद्धा सांगितलेले आहेत. मात्र काही टिप्स तुम्ही प्रत्येक एपिसोडच्या एंडला देत असता आणि त्या प्रेक्षकांसाठी फायदेशीर ठरतात. बरेच असे मेसेज सुद्धा येतात की श्वेताजींनी दिलेल्या टिप्सचा आम्हाला फायदा झालेला आहे. तर या एपिसोडच्या शेवटी तुम्ही काय टिप्स द्याल? सगळ्यात मोठी टिप आहे की बी केअरफुल ऑफ युअर हार्ट. म्हणजे दिल फेको मत, इसको भी दो उसको भी दो. बिकॉज तुम्हाला प्रेमचं एवढं गरज वाटते, यू नीड अ पार्टनर, यू नीड अ फ्रेंड. तर मोस्टली रॉंग रिलेशनशिपमध्ये फसण्याची नंबर 6ची मॅक्सिमम चान्सेस असतात. आणि लोक खूप या लोकांचं फायदा उचलतात की हां इसको क्या है प्यार चाहिए, सो दे टेक फुल ॲडव्हान्टेज ऑफ देम. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणाबरोबर जास्त दोस्ती करायची आहे, कोणाबरोबर नाही करायची आहे. कोणी गैरफायदा घेणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. येस. श्वेताजी, आपला प्रत्येक भागाप्रमाणे हा भाग सुद्धा खास झालेला आहे आणि मला विश्वास आहे की प्रेक्षकांच्या मनामधले जे प्रत्येक प्रश्न असतील त्यांची उत्तरं त्यांना मिळालेली आहेत. आणि खास करून तुम्ही ज्या टिप्स दिलेल्या आहेत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना जे मार्गदर्शन केलेलं आहे ते त्यांच्या फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही या कार्यक्रमामध्ये इतका वेळ काढून आलेले आहात, इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. लोकशाही मराठीच्या या खास कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. मात्र नवनवे एपिसोड घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला पाहावं लागणार आहे लोकशाही मराठी. जुमानी की जुबानी.